20 मिनिटांमध्ये समाप्त झाले पाहिजेत, अन्यथा दुसऱ्या राऊंड पासून तुमच्याकडे कडक नियम येतील अर्थातच, आणि त्या नियमांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. टायमिंग मध्ये जर षटके कंप्लीट झाली नाहीत तर मात्र तुम्हाला फार मोठ्या पॅनलाइज केलं जाईल, ह्याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साईनाथ. पहिला बॉल रोशनसाठी असेल. एकीकडे उंचपुरा बांध्याचा खेळाडू रोशन, तर दुसरीकडे हाईट कम फाईट ज्यादा होईल का असा प्रश्न निर्माण झालेला गोलंदाज साईनाथ. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. अगदी पहिला बॉल सटीक लेंथ लाईनचा आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. अटॅकिंग पॉवर आणि तदनंतर मात्र फाईट पॉवर पाहायला मिळत नाहीये, परंतु सध्या पहिल्या बॉलवरती रोशननी कॉन्सन्ट्रेट केलाय का, अंदाज घेतलाय का बॉलचा, ते पाहूयात. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. सेन्सिबल क्रिकेट. पुलर लेंथ खरं म्हणायला गेलं तर अगदी बुंद्यात बॉलला फेकलं होतं. पुढ्यात बॉल आला, बॅटच्या वरती आदळल्याच्या नंतर हा बॉल नक्कीच वन बाउन्स लॉंग ऑफ रिजन मधून चौकारात कन्वर्ट झालाय. 4 धाव्याने रोशनची सुरुवात. मी म्हटलं होतं की पहिला बॉल सटीक लेंथ लाईनने फेकला गेलाय. काटक शरीरयष्टीचे जे गोलंदाज असतात ना, ते मात्र तुमच्यासाठी फार घातक असतात, आणि अशा परिस्थितीत साईनाथ हा बॉलर मात्र घातक ठरू शकतो. यस अगदी अगदी, कारण लाईव्हला सुद्धा स्कोर अपडेट झाला पाहिजे. गॅप सिलेक्शन फार सुंदर आहे. यावेळी मात्र चित्त्याच्या चपलाईने बॉलला पटकवलाय. बॉल जाईल सीमारेखा पार, येईल तो रोशनच्या माठ मधून दुसरा दर्जेदार चौकार. ठोक डीजे. हा, ही काही वेगळीच मजा असते. ही आपली लोकगीते, कोळी गीत जे असतात ना, याच्यावरती वेगळी मजा असते. या संगीताला तोड नाही. आदरणीय अमोलजी तारे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. अमोलजी तारे सर, या आपण मंचावरती. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. रनआउटच्या स्वरूपात यावेळी परतावं लागेल ते मात्र बॅटर अक्षयला. आज मी सकाळपासून पाहिले 2 सामने झाले जिथे अक्षय नावाचं वादळ चाललं गेलं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अक्षय मॅन ऑफ द मॅच ठरले. दुसऱ्या मॅच मध्ये ज्या अक्षयने फार 6 बॉलमध्ये 6 चौकार पटकवले, परंतु इथे यावेळी मात्र लामस टीमचा अक्षय मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालाय. फार मोठा हादरा बसलाय लामस टीमला. पहिला झटका, पहिला विकेटचं पतन. चांगला स्पेल सध्या हाताळतोय तो मात्र गोलंदाज साईनाथ. साईड बदलली, परंतु रोशनचा फटका मात्र बदलला नाही. जितक्या ताकदीने फटका केलाय, सरळरित्या बॉलला धाडलाय. सीमारेखा पार, लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय कणकणीत रोशन ब्रँडेड सिक्सर. यस, थँक्यू डी. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. अगदी मी तर म्हणेल इथे शेवटचा बॉल शिल्लक आहे. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 14 आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पुढ्यात बॉल आलाय. गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, परंतु इथे शर्यत जिंकले क्षेत्ररक्षकाने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले एका विकेटच्या नुकसानी अंती 16 आकड्यावरती. 16 आकडा कोणाच्या लक्षात नाही मित्रांनो. अगदी गुलाबी नोट येता येता बंद झाली आजकाल. 2026 येता येता 9 वर्ष झाली घटनेला. असो, सगळं काही बरंच काही बिघडतं, आणि या सगळ्या गोष्टी 2016 आपण विसरणं फार कठीण आहे. नोटबंदी आली, गुलाबी नोट सुद्धा मोठी पाहायला मिळाली, ती सुद्धा बंद झाली. यश गोलंदाजी मार्कवर. नावात यश आहे, परंतु आज मात्र खरं म्हणायला गेलं तर साईगाव टीमचं कौतुक करावं लागेल. मी त्यांना प्रश्न विचारला होता की साई गावच का नाव. त्यांनी उत्तर दिलं होतं. थोडासा अंदाज मलाही होता, परंतु प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. साईबाबांचं फार मोठं मंदिर या गावात जरूर पाहायला मिळतं, आणि त्यांनी सुरुवात सुद्धा पहा कोणत्या गोलंदाजाकडून केली, ज्याचं नाव सुद्धा साईनाथच पाहायला मिळालं होतं. आणि इथे आता मात्र यश आलाय.
काय करतोय संघासाठी ते माहित नाहीये, परंतु यशला यश मिळेल की नाही या प्रश्नाचं उत्तर जरूर शोधूया. परंतु जाऊया मॅचकडे. अगदी उजव्या हाताचा फलंदाज सक्षम, नाव फार सुंदर आहे त्याचं सुद्धा. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अफलातून. सक्षमचं वय जर पाहायला गेलं तर मला वाटतं जेमतेम 15 ते 16 वयाचा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि सक्षम जरूर तुमच्या पहिल्या शॉटवरती मी अट्रॅक्टिव्ह झालो असेल, परंतु अजूनही तुमची बॅटिंग पाहणं मला अपेक्षित असेल. बघूया काय घडतंय मैदानात. तुमच्या नंतर मग तुम्हाला शब्दांची फेक काय असते ते सांगून देईल. परंतु इथे यशचा नेक्स्ट बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केलाय. यावेळी मात्र इथे कोणतीही धाव नाहीये. आजकाल आहे ना जुन्या खेळाडूंनी थोडं मार्गदर्शनाच्या भूमिकेवरती राहणं फार गरजेचं आहे. नवीन जे खेळाडू आजकाल तयार होत आहेत यांच्यासाठी एक संधी उपलब्ध केली पाहिजे. चांगला बॉल. हे गणित असतं क्रिकेटमध्ये. साईनाथच्या गोलंदाजीचा एक वरचष्मा मैदानात जरूर पाहायला मिळाला नाहीये, परंतु यश नावाचा गोलंदाज आता सध्या रोशन नावाच्या बॅटरला जेरबंद करतोय. अगदी पायात त्याने साकलदोर बांधलेत त्याच्या, जागेवरती स्थित केलाय. जसे फटके पहिल्या षटकामध्ये आलेत तसे फटके मात्र या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. यशने 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. चांगला बॉल, चांगला बॉल यावेळी, परंतु इथे चुकीला माफी नाहीये. अगदी मोठी चुकी झाली आहे. फिल्डिंग लेझी पाहायला मिळाली आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर एक चिक्की सिंगल. सर बॅट कट ना. येस थँक्यू. बॅटच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती येईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. 18 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्पीडअप करा यश, कारण फार वेळेचं बंधन आहे आपल्यासाठी आज. इथे 2 धावा कंप्लीट होतील. खरं म्हणायला गेलं तर फार मोठी लढत मैदानावरती पाहतोय आपण. लामज आणि साईगाव, ज्या लामज टीमने पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात वन शॉट एक धाव कमी करा. ही घाई फार जोरात आहे. अगदी मी तर म्हणेल पाहावं लागतं. 1 शॉट आले आणि धावसंख्या मात्र आता 19 आकड्यावरती. यश, मी सकाळी एक प्रश्न निर्माण केला होता. पंचांचा 4 धावेंचा इशारा आणि प्लस नो बॉल. मी सकाळी म्हटलं होतं की सध्या हरभऱ्याचा सीझन चालू आहे आणि हरभऱ्याच्या झाडावरती चढवणं एक कॉमेंटेटरचं काम जरूर असतं, परंतु त्याच झाडावरून उतरवणं हे सुद्धा काम कॉमेंटेटरचंच आहे. परंतु तुम्हाला एक सुई जरूर टोचेल आता, कारण इतकी सुंदर गोलंदाजी केली होती आणि शेवटच्या क्षणाला फार मोठी चुकी केली आहे. कारण क्रिकेटमधलं बॅटर्ससाठी ब्रह्मास्त्र निर्माण करून दिलं तुम्ही आणि त्या ब्रह्मास्त्रावरती पहा, सक्षम नावाच्या बॅटरने चौकार ठोकलाय. चुकीला माफी नाही. चांगला फटका आहे. यावेळी फिरवून मारण्याची पद्धत आहे, परंतु इथे बॉल जातोय सीमा रेषेजवळ. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 26 आकड्यावरती. फार चांगली गोलंदाजी चालत होती यशची, परंतु तदनंतर मात्र एक नो बॉल काय फेकला, त्याच्यावरती चौकार काय आला, या अतिरिक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. म्हणजे या टोटल एका बॉलची भरपाई म्हणायला गेलं तर 7 धावा खर्च झाल्या. आणि तिथे जर पाहायला गेलं तुम्ही तर पहिल्या षटकांमध्ये टोटल होती ती जाऊन पोहोचली ती 16 आकड्यावरती. म्हणजे या जर धावा कमी झाल्या असत्या 7 धावा, तर मला वाटतं काहीसा हा स्कोरबोर्ड फार मोठा लामस टीमच्या बाबतीत कमतरतेत पाहायला मिळाला असता, परंतु इथे तसं घडलं नाहीये. आता गोलंदाजी मार्कवरती जितेश पाहायला मिळतोय. नावं सुंदर आहेत आज साईगाव टीमची. एकीकडे साईनाथ आला, त्याच्यानंतर यश आला, आता नंतर जितेश पाहतोय. जिंकणं हे त्यांच्या नावात जरूर ठेवलंय, परंतु त्याच्यासाठी संघर्ष जरूर त्यांना करावा लागतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती.
जाऊया मॅचकडे. अर्थातच इनगोईंग मॅच आणि फार सुंदर लढत पाहायला मिळते. आज धमाशांना जरूर पाहतोय आपण मैदानावरती क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अन्वी स्पोर्ट्स कांडपे आयोजित स्वर्गीय सुकऱ्या जिपरे हजारे चषक 2025 चमचमत्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास आजच्या दिवसात समाप्ती पथावरती येईल. चांगली फिल्डिंग आहे तिथे. फिल्डिंग करताना जरा सांभाळूनच करा, कारण तो फटका तुमच्या जिवारी लागू शकतो. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वन मोर बोनस. अगदी धावा ज्या आहेत लामस टीमला ज्या कमतरतेत होत होत्या त्यांना वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. जितेश आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्याच्यानंतर वाईड आलाय. चांगला बॉल. रोशन काहीशी साईनाथची एक बॅटिंग बॉलिंग ओळखली होती का प्रश्न जरूर निर्माण झाला आणि तदनंतर मात्र यशने तुम्हाला मैदानावरती जेरबंद जरूर केला. परंतु तदनंतर आपण पाहतोय जितेश नावाचं जे वादळ आहे ते सुद्धा तुम्हाला शांत करताना दिसून येत आहे. आता या वादळापर्यंत पोहोचायचं आहे. डेफिनेटली मी तर म्हणेल इथे मोठ्या धावा येणं अपेक्षित आहे. सांगता सांगता यावेळी रोशनला मैदानातून परतावं लागलंय, कारण एकीकडे आपण पाहतो ना पहिल्या विकेटचं पतन झालं होतं, तदनंतर रोशनने बॅटिंग चांगली केली होती, परंतु इथे आता रोशनला सुद्धा परतावं लागेल. सलामीची संपूर्ण जोडी मैदानात बाहेर पाहायला मिळाली आणि अगदी मी तर म्हणेल डगआउटमध्ये एक शांतता पाहतोय. थोडी शांतता असेल लामस टीमच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर, कारण धडाडीचे जे बॅटर आहेत ते मात्र तंबूच्या आश्रयाला आता स्थिरावतील सक्षम. अगदी मी तर म्हणेल 15-16 वय जरूर असेल, परंतु एक सल्ला आजच्या बाबतीत तुम्हाला या मॅच नंतर जरूर देईल मी, कारण हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बरंच काही साध्य करायचं असतं. आमचं काय उचलली जीप लावली टाळ्याला असं आहे. आम्ही काही बोलू शकतो, यात काही चुकी नाही आहे, कारण कॉमेंटेटर चुकला तर माफी मागू शकतो. जय बजरंग टीम खांडपेचा अक्षय पाटील कुठे आहेत? अगदी बसलेत आणि ते सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपलं सुद्धा स्वागत. त्यांना सुद्धा काही प्रश्न आपण विचारूया इनिंग ब्रेक नंतर. टॉस साठी जातील ते, परंतु इनिंग ब्रेक नंतर आपण प्रश्न घेऊया त्यांच्यासाठी. त्यांच्या बाजूला आहेत राहुल पाटील. मला वाटते दुसरी फेरी 2 ओव्हरवरती आणावी लागेल. फार चांगला विलंब चालू आहे, चांगलंच म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी आपण पाहतोय. अगदी नेक्स्ट मॅच कडे आपण जरूर जाऊयात. सोनटक्के टीम आणि त्याच्या विरोधात गोकुलनगर चावे टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी. आदरणीय पंढरीनाथ पाटील यांचे मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय पंढरीनाथ पाटील सर या आपण मंचावरती. सगळ्या मॅचकडे एक चांगली गोलंदाजी जितेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला फटका आहे, हवाई सपार क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत इथे परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा हादरा लामस टीमला. झटक्यांवरती झटके. हा थँक्यू डीजे. गाण्यानंतर येईल तुमच्याकडे. 31 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी 3 षटकांचा वाजविकील समाप्ती पथावरती आलाय. अगदी डीजे मास्टर तुमची वाजंत्री लाजवाब आहे. तुम्ही बहुतेक आमच्या कॉमेंट्रीची नस पकडली की काय माहित नाही, परंतु चांगली आहे. असो, मी नेहमी म्हणतो, आता सातत्याने तुम्हाला सांगतो, समालोचक, स्कोरर आणि त्याच्यानंतर डीजे मास्टर. अंपायरला जरा बाजूलाच ठेवूया आपण.
यांचं नातं नवरा बायको सारखं असतं. जमलं तर संसार चांगला होतो, अन्यथा मग सगळाच बिघडतो. परंतु तुमचा आमचा संसार चांगला होतोय, खरं सांगतोय. सकाळपासून अनेक डीजे मास्टर मी पाहिले असतील, कारण कॉमेंटेटरचं बोलणं होण्याच्या अगोदर प्ले करणं फार चुकीचं होतं. त्याच्यामुळे जम्पलिंग स्वतः डीजे मास्टरची सुद्धा होते आणि कॉमेंटेटरची सुद्धा होते, म्हणजे दोन्हीकडून तीच भीती. पारस चांगला फटका आगे. इथे काय घडलं, थोडंसं मिस केलं गेलंय, परंतु एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न, थ्रो चुकीचा झाला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी तर म्हणेन तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली. 33 या आकड्यावरती. 3-3 अंक जरूर पाहायला मिळतोय. कुठपर्यंत धावसंख्या जाईल मला माहित नाही. सकाळी आपण पाहिलं होतं की छोट्या इलेव्हन आंबेडकर नगरने सांगितलं होतं की 50 ते 55 धावा आम्ही कुठू. झाल्या नाहीत. परंतु एक आनंदाची बाब त्यांच्यासाठी महत्वाची आहे की सुपेगाव टीमला त्यांनी परास्त केलं, हे समीकरण आहे. परंतु इथे क्रिकेटमध्ये जसं म्हटलंय ना की 4 ओव्हरमध्ये या 50 धावा तुमच्या धावपळकावरती आल्या, तर मी तर म्हणेन बलाढ्य धावसंख्या तुमच्या धावपळकावरती पाहायला मिळेल. अन्यथा आज शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये प्रति षटक 10 ची सरासरी तुम्हाला राखणं अपेक्षित आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, कारण तुम्ही कधीही सामने पहा, मग 2020 असू द्या, वन डे असू द्या, कधीही पहा, जिथे मात्र शेवटची 10 ओव्हर जेव्हा येतात ना, तर 100चं टार्गेट प्रत्येक टीम ठेवताना दिसून येत असते शेवटच्या 10 ओव्हरमध्ये. सगळ्या मॅचकडे पारसचा नेक्स्ट बॉल. सक्षम, इट इज लाइन, परफेक्ट बॅटिंग, व्हॉट अ प्रॉपर टायमिंग. ठोक डीजे. यस, थँक्यू. संपूर्ण महाराष्ट्राची सावली आई एकवीरा माऊली, तिच्या चरणी नतमस्तक होऊन जाऊया मॅचकडे. मी सक्षम बाबतीत बरंचसं वक्तव्य जरूर करेल, परंतु यावेळी मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. इथे सक्षमच्या बॅटमधून आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेले आतापर्यंत 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. फुलर लेन, अगदी वाघासमोर हरणाचं बछडं स्वतःहून गेलं तर काय होईल याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानात पाहायला मिळालं. पहा, कारण वाघ या शेवटी रक्त त्याच्या तोंडाला लागलेलं असतं आणि अशा परिस्थितीत समोरच्या हरणाला तो सोडेल ही चुकी करू शकत नाही. कारण गोलंदाजाने पारसने चुकी केली. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, तिथेच त्याने ओळखायचं होतं की आता सक्षमसाठी गोलंदाजी कशी करायची आणि त्याच सक्षमसाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला बॅटरसाठी. मी तर म्हणेल तो ब्रह्मास्त्र होतं, फुलटॉस बॉल, आणि अशी चुकी मैदानात झाली. इथे षटकार आला टोटल 45 या आकड्यावरती. 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट बॉल ऑन हॅट्रिक बॉल, परंतु इथे मात्र सरळरित्या बॉल जातोय कीपरच्या हातात. मला वाटतं अगदी पॅडच्या आणि बॅटच्या मधून हा बॉल रवाना झाला होता सक्षम, जिथे व्हाईटची अपेक्षा जरूर केली, परंतु इथे मित्र म्हणेल सरळरित्या बॉल कीपरच्या हातात आलाय. शफल होऊन खेळण्याचा एक दुष्परिणाम सध्या मैदानात. चांगला फटका, यावेळी मात्र सक्षमला परतावा लागेल. आता सक्षम बाबतीत वक्तव्य करावं हरकत नाहीये, परंतु डीजेच्या वाजंत्रीनंतर. यस, थँक्यू डीजे. डीजे गाणं सेट करून ठेवा तुम्ही. मला माहिती आहे आमचे साथी समालोचक, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत, अगदी ठाणे जिल्ह्यातलेच आहेत, विनोद पाटील यांनी रचलेलं युवा जिगरबाज हे गाणं सेट करा तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून.
आवश्यकता आहे त्या गाण्याची सध्या. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत सुशील, परंतु सक्षम बद्दल वक्तव्य करणार होतं. सक्षम फार बॅटिंग लाईन सुंदर आहे, एक टेक्निकल बॅटर म्हणून नावारूपाला पुढे जाऊन येऊ शकता, परंतु एक सल्ला जरूर देईल, ही बॅटिंग करत असताना वन साइड बॅटिंग होता कामा नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजकालचे क्रिकेटपटू फार उंची गाठतात, परंतु जितक्या प्रसिद्धीने उंची गाठतात तितक्याच प्रसिद्धीने जमिनीवरती सुद्धा घेतात. त्यामुळे सक्षम तुम्हाला सल्ला जरूर देईल की जमिनीवर राहण्याचा प्रयत्न जरूर करा. येस, वेल बॅटिंग, चांगली बॅटिंग झाली तुमच्या माध्यमातून. संघाला जी अपेक्षा होती ती मात्र पूर्णत्वाला नेली. 21 धावा तुमच्या धावपळकावरती वैयक्तिक कोरल्या गेल्या टोटल धावा संख्येपैकी, आणि टोटल जाऊन पोहोचलेली ती 45 या आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. पुलर लेंथ लोवर फुलटॉस, आणि मला वाटते हिट झाला, इथे परतावं लागेल फलंदाजाला. वन मोर विकेट डाऊन. फुलटॉस बॉलवरती हिट होणं फार चुकी आहे, आणि इथे मात्र चुकी केली फलंदाजाने. 45 धावा धावपळकावरती आहेत. विजयासाठी 46 धावा संख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात, परंतु टॉससाठी पुन्हा एकदा मैदान मंचावरून आमंत्रित करूया ते आमचे पाहुणे आदरणीय अक्षय पाटील सर. अर्थातच सोनटक्के टीम आणि गोकुलनगर चावे दोन्हीही टीम कॅप्टन. चला, अक्षय पाटील आणि राहुल पाटील दोघे. चला, टॉस केला जाईल. यस, थँक्यू. सोनटक्के आणि गोकुलनगर चावे दोन्ही टीमचे कॅप्टन, सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. तुम्हाला चावे टीमचा कॅप्टन आहे. सोनटक्के टीम, चला प्लीज फास्ट करा. कसं असतं, बॅटिंग असती बॉलिंग असती तर फास्ट धावतात, धावा लवकर. चला, आदरणीय राहुलजी पाटील आणि अक्षयजी पाटील या आपण. चला, आपल्या शोभा असते या ठिकाणी टॉस केला जाईल. चावे टीम उपस्थित आहे, त्याचसमय सोनटक्के टीम सुद्धा उपस्थित होत आहेत. कशासाठी एनर्जी राखून ठेवतायत माहित नाही सोनटक्के टीम. या लवकर, तितका वेळ नाहीये. चला या मान्यवर, आपण या टॉस करण्यासाठी आलेत का? चला, टॉस करायचा आहे. चला, कॉल आहे सोनटक्के टीमचा. हेड काय आलाय पाहूया. आलाय हेड, आलाय. टॉस जिंकलाय. तुम्ही दोघे वसुंधरा मान्यवरांकडे जाऊया पहिला. चला सर, मॅच चालू करा. आपण मॅच चालू करा. यस, सोनटक्के टीम तितका विलंब घेणार नाही तुमच्याकडून. टॉस जिंकलाय, निर्णय सांगा. फिल्डिंग स्वीकारले. चला, दोघांना शुभेच्छा असतील. या आपण. क्या बात आहे, हे बरोबर आहे. चला, वेळ नाही खरोखर आहे. सध्या मान्यवरांकडेच प्रश्न विचारायचे होते, मान्यवर गायब झाले. नाही तर आता संध्याकाळच्या इंटरव्ह्यू मध्ये घेऊ आपण. चला, या ठिकाणी 46 धाव संख्येचं टार्गेट आहे, आणि आदरणीय नितेशदा पाटील यांचं या मंचावरती आगमन झालंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. नितेशदा पाटील. येस सर. चला, 46 धाव संख्येची गरज आहे. काय घडतंय मैदानात ते बॉल पाठवा मैदानात. 46 धाव संख्येची गरज आहे, आणि आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. अर्थातच या स्पर्धेला संपूर्णपणे लीड केला त्यांनी. ही स्पर्धा खरं म्हणायला गेलं तर आहे भिवंडी विभागामध्ये, आणि तदनंतर अगदी बदलापूरवरून आमच्या आवाजाला पाचारण केलं जातं. ही फार मोठी बाब आहे आमच्यासाठी.
आणि अगदी श्रवण धुमाल या मॅचला लीड करताना दिसून येत आहेत. वेल, जाऊया पुन्हा एकदा आवाज ऐकूया श्रवणजी धुमाल सरांचा. येस, थँक्यू सो मच. पहिल्याच सत्रामध्ये भरपूर चांगला आवाज आपण ऐकला. अर्थातच तुमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सरांचा. त्यानंतर जाऊयात उत्तरार्धामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लांबच टीमने धावा बनवल्या. तब्बल 45 आणि 46 धाव्यांचं भलं मोठं लक्ष उभं केलंय साईगाव टीमच्या विरोधात. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. साईनाथ ऑन अ स्ट्राईक, नो स्ट्राईक इनला ओमकार. शून्यापासून 46 पर्यंत पोहोचवायचं आहे आणि या शून्यापासून खऱ्या अर्थानं सुरुवात करायची आहे. सुशांतला आपण पाहता देऊयात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. पहिला बॉल, व्हेरी फास्ट बॉल. पहिला बॉल इथे फ्रंट फुटला येऊन खऱ्या अर्थानं स्लाइस करायचं होतं. अगदी डीप पॉइंट रिजनचं क्षेत्र निवडायचं होतं. प्रयत्न फसला, नाही जमलं आणि पहिला बॉलाला डॉट. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. सुशांत सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. षटक क्रमांक पहिला, दुसरा बॉल सायनाथसाठी. या बॉल बॅटची लिडिंग एज, बॉल मागे चालला. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. अपघात निश्चित आणि अपघात झालाय. नो स्ट्राईक इनच्या फलंदाजाचा. खऱ्या अर्थानं गोल्डन डकचा शिकार नाही तर डायमंड डकचा शिकार ठरत असताना फलंदाजाला परतावं लागेल. ओमकारच्या खेळीचा झाल्यानंतर बॅट्समन आउट. ते फार चांगले समालोचक आहेत. विनोदी समालोचक म्हणून त्यांच्याकडे जरूर पाहिलं जातं. येस, याच दरम्यान आपण पाहत आहे आणि एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य सागरदादा पाटील यांचं देखील याच दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांची देखील भरपूर सारी अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी कशी होईल याच्या मागे अगदी रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून वाऱ्यासारखे धावत होते. या वेळेला क्या बात आहे, इनफिल्डच्या वरून बॉल उडवलाय. डीप पॉइंट रिजनचं क्षेत्र निवडत असताना आणखीन एक धमाका. हा पहिला वार आणि हा पहिला दमदार चौका. या वेळेस देखील भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. अगदी डायमंड डकचा शिकार ठरला बॅट्समन ओमकार. पण त्यानंतर क्विकली रिप्लाय देत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळाला साईनाथच्या बॅटमधून. आणि बघता बघता हा चौथा बॉल डॉट. साईनाथ सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला, नो स्ट्राईक इनला आपण पाहताय. तुषार
पाचवा बॉल हा देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली कामगिरी करत असताना सुशांत या गोलंदाजाला आपण पाहतोय अगदी P1चं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कसं हाताळावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे देत असताना गोलंदाज सुशांतला आपण पाहता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू निर्धावणी. एका बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सुशांत सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहता. स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल. साईनाथ पुन्हा एकदा तयार. या वेळेला क्या बात आहे, इनसाइड आउटचा हा देखना स्ट्रोक. बॉल थांबणार नाही आमच्या मुख्य व्यासपीठाला. सरळ सलामी ठोकणारा हा हवेशी वार्तालाप करत असताना टाटा बाय बाय सिक्स. जरा स्पीडअप करा विनंती असेल. टीम लांबच. 46चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खऱ्या अर्थाने आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. लढण्यासाठी सुरुवात झाली आहे सायगाव टीमच्या माध्यमातून. पहिले 4 बॉल राहिले गोलंदाज सुशांतच्या नावावरती, पण तदनंतर हे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळाले साईनाथच्या नावावरती राहत असताना. एक षटकार एक चौकार आपल्याला साईनाथच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि या धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती. रोशनला पण पाहताय षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. आणि रोशनचा जर विचार करायला गेला तर बॅटिंग करत असताना सलामीसाठी आला होता. इंडिव्हिज्युअल 20 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि आता खऱ्या अर्थानं तशीच कामगिरी या गोलंदाजीमध्ये देखील करावी लागेल रोशन या खेळाडूला. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे रोशननं या दुसऱ्या षटकाची आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती देखील सज्ज झाला. उंच पुरा हा खेळाडू आपण पाहत आहे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक इनला जो तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. तुषारला आपण पाहत आहे ऑन स्ट्राईक. 36 बनवायच्या 18 मध्ये. पहिला बॉल. यावेळेला 18 मध्ये 36ची आवश्यकता असताना समोरच्या दिशेनं फिल्डर तैनात लॉंग ऑन रिजन मध्ये एक चांगला आणि अचूक झेल कॅरी करत असताना धक्का लागलाय. आता बॉल दुसरा तुषारच्या स्वरूपात. तुषार बॅक टू द डगआउट. यस, या दरम्यान आपण पाहता खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा आणि खारीचा वाटा अर्थातच प्रेमदादा पाटील यांचा देखील या दुपारच्या सत्रामध्ये शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. बॅटिंग करत असताना जशी कामगिरी केली तशीच गोलंदाजी करत असताना देखील काम करत असताना आपल्याला पाहायला मिळाला रोशन. आणि रोशन आल्या आल्या पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना आपण पाहत आहे 10 अंकावरती धक्का लागला. दुसरा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती स्ट्राईक इनला मनीषला आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावा येणं गरजेचं आहे या षटकामध्ये कारण की 46चं लक्ष 10 लागल्या गेल्यात. 18 मध्ये 36ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. आता समीकरण आपण पाहता शेवटचे बॉल शिल्लक आहे 17 आणि विजयासाठी धावा बनवायच्यात त्या 36. पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस हाईट फॅक्टर मॅटर करेल का या बॉलवरती पाहणं गरजेचं आहे. विकेट कीपर कडून झाली आहे चूक आणि त्या चुकीचं रूपांतर या सिंगल मध्ये एकवटलं गेलंय. एकदम एकवटली गेली आहे. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत असताना 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 11 रन्स, 35 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 16 बॉल्स. 16 बॉल मध्ये 35ची गरज. अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 35ची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहता ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिलाय तोच साईनाथ. यावेळेला टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेतली. हुक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शॉट 5 लेग रिजन मध्ये झाली आहे चूक आणि बघता बघता हे दुसरं जीवनदान मिळत असताना साईनाथला आपण पाहताय सिंगल कंप्लीट. साईबाबाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गावाचं नाव साईगाव, खेळाडूचं नाव साईनाथ. अगदी सातत्यानं खऱ्या अर्थानं साईनाथचा जर विचार करायला गेला तर गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं साईनाथनं हाताळलं आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा इथे खर्च केल्यात आणि या 16 धावा ज्या खर्च केल्यात त्या आता बनवाव्या लागतील.
रोशनला पण पाहताय. यावेळेला देखील फुल टॉस आडवा बाटणं खेळायचा प्रयत्न अक्रॉस द बाटणं. हा स्ट्रोक खेळला एकदम गंभीर दुसरीचा प्रयत्न. धोक्याची घंटा वाजली आहे मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता फलंदाज इथे पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 32 अजूनही बनवायच्यात येणाऱ्या या 14 बॉल मध्ये. चौदा बॉल 32 ची गरज. स्ट्रायकिंगला आपण पाहताय मनीष 3 धावा त्याच्या देखील बॅटमधून आल्यात. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फील करायचा प्रयत्न. पंच आपल्या निर्णयात तटस्थ आहेत. अंपायर सिग्नल डॉट बॉल. अगदी अनुभवी पंच आपण पाहताय. खऱ्या अर्थानं ही 3 दिवस स्पर्धा भरपूर चांगल्या प्रकारे पार पाडत असताना आपण पाहताय आमचे रवी जैतापकर सर, त्यानंतर त्याचबरोबरीनं मुरलीधर जाधव सर आणि त्याचबरोबरीनं गणेशजी पाटील सर हे 3 ऑफिशियल पंच भरपूर चांगलं काम डोळ्यामध्ये तेल घालून अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. यावेळेला देखील अंडरम बॉक्स पद्धतीने या फटक्याला खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. इथे घडतंय काय दिवसा ढवळ्या इथे धाव चोरण्याचा प्रयत्न पण त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरत असताना फलंदाजाला परतावं लागेल. धाव बादच्या स्वरूपात धक्का लागणारा हा तब्बल 3रा बॅटिंग करत असताना सायगाव टीमला फलंदाज बा. चला स्पीडअप करा विनंती असेल. टीम मीटिंग घेऊ नका पंच, आपण देखील ताकीद द्या. अ, 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12 बॉल आणि 31 ची गरज. सगळ्या मॅच कडे अर्थातच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी 3रं षटक प्रगती पथावरती आलं. पहिल्याच बॉल वरती देत 11 बॉल 31. अगदी आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तंतोतंत स्कोरिंगचं काम करणारे आमचे आयोजक मित्र दीपक पाटील सध्या कॉमेंट्री क्षेत्रात सुद्धा ते पदार्पण करतील. काही हरकत नाही. पुढच्या मॅचला ते आमच्या समेत जरूर जोडले जातील. चांगला बॉल यावेळी अगदी धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात केली का. निर्णायक ओव्हर आहे. 4 ओव्हरच्या षटकांमध्ये 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीत, तर मात्र 3ऱ्या षटकात त्या धावा अपेक्षित असतात. परंतु इथे सुरुवातीला पहिले 2ही बॉल आले डॉट. चांगला फटका यावेळी. हवाई सफर ताकद कम गुस्सा ज्यादा. इथे मात्र परतावा लागेल याही बॅटरला. आणखी एक विकेट पाहायला मिळते साईगाव टीमची.
वाऱ्याची गती जरूर गोलंदाजाकडे होती, फटक्यात मात्र ती गती आली नाहीये आणि हलक्याशा हाताने स्टिअर केलेला फटका यावेळी मात्र झेलबादच्या स्वरूपात परतावा लागलाय. ते मात्र या फलंदाजाला वन मोर विकेट डाऊन. पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला, नामा म्हणे आम्हा तुम्ही आडोसा का घेतला, पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव चला, चंद्रभागी नाव चला, पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव टाळो बिना हाती घेऊ. क्या बात आहे. डायरेक्ट थेट घाणपे गावातून पंढरपूर. डीजे मास्टर तुमचं कौतुक जरूर करावं लागेल. हा रुपेश पाटील कोण आहेत? गीतेश पाटील का? क्या बात आहे. त्यांना पण उंचीवरती पोहोचवणं आमचं काम आहे. प्रसिद्धीचेच होतात हा, बाकी काही बोलू नका. अगदी बरोबर आहे. मी मगाशीच म्हटलं ना, स्कोरर, कॉमेंटेटर आणि डीजे मास्टर यांचा संसार सुरलीत चालला तर मॅच सुरलीत. चांगला फटका आहे. स्कोरर बिघडला तर अख्खं वाटोळ मॅचचं, आणि कॉमेंटेटर बिघडला तर माफी, डीजे बिघडला तर ऑर्डर कमी होतील त्याच्या विचाराच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्णायक क्षणी मात्र षटक घेऊन आलेला गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतोय. साईगाव टीमला फटक्यांपासून वंचित ठेवतोय. इथे काय घडतंय ते पाहूया. क्षेत्ररक्षक आणि बॅकअप फार चांगला आलाय. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचते ती अद्यापपर्यंत 17 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये आकड्याला बरीच जण खतरा म्हणतात, परंतु मी सांगेल हा आकडा माझ्यासाठी तर लाभदायक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायला गेलं ना, 17 आकडा क्रिकेटमध्ये डेंजर नाहीये, तुम्हाला सांगून देतो. कारण या 17 आकड्याची बर्थडे आहे अनिल कुंबळे यांची, ज्यांनी मात्र एक गोलंदाज टीम इंडियाला जरूर दिला होता. अगदी 17 डेट. मी म्हटलं ना की जयेशदादा भोसले यांच्याशी चर्चा करा, बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 29 ची गरज आहे. जसं मगाशी म्हटलं, ज्या अक्षयनी 6 बॉल 6 चौकार ठोकले. कालच्या स्पर्धेमध्ये मी वक्तव्य केलं होतं की अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे, जिथे मात्र अक्षय पाटील नावाच्या वादलाने 6 बॉल 6 षटकार ठोकलेत. आता रणनीती तीच आखावी लागेल. इथे मात्र ह्या बॅटरला 6 बॉलमध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती सक्षम, फार मी तर म्हणेल सक्षम. तुमच्याकडे टेक्निकल बॅटिंगचा एक अनुभव आहे, फक्त गायडन्स फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. अगदी प्रॅक्टिस ज्या पद्धतीने करत असाल ना, त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन फार चांगलं येणं अपेक्षित आहे. चांगला फटका आहे. गोलंदाजीत ती धार येणं फार, कारण 15-16 वय असेल. इथे मात्र आलाय चौकार. असो, अपेक्षा फार फोल आहेत, परंतु इथे मी तर म्हणेल त्या यशस्वी कराव्या लागतील सक्षम. कारण आता सध्या म्हणायला गेलं ना तर टेनिस जगतात एक नाव गाजतंय, एका टीमचं नाव गाजतंय सांगते मी. तसे प्लेयर फार गाजतायत, एक टीमचं नाव गाजतंय ते म्हणजे गोरसे बी. अगदी मी म्हणेन, कारण सध्या देशातली नंबर 1 ची टीम म्हणून जिच्याकडे आम्ही सुद्धा आतुरतेने पाहतो. अगदी बिग बॅचचा धमाका सुद्धा पाहिला. ग्रामीण ला जवाब, आणि खरोखर फार मोठे प्रेक्षक वर्ग, दाद द्यावी लागेल. आणि चांगला फटका. मग सक्षमसाठी तेच समीकरण सांगायचा मी प्रयत्न करेल की जर तुम्हाला अगदी क्रिकेटच्या पटलावरती राजा व्हायचा असेल तर मग तुम्हाला पवन केने, भावेश पवार यांच्याकडे जवळून पाहावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्यांचा केलेला अभ्यास जो आहे, क्रिकेट सहजासहजी यश संपादन करण्यासाठी नसतं, त्याच्यातून तुम्ही काय घेतलं हे महत्वाचं आहे. चांगला फटका आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत मात्र 12व्या फिल्डरने फार चांगलं काम केलं या ठिकाणी. आणखी धावा कमतरतेत, त्यातही नशीब बलावतर होत नाहीये साईगावचं. आणि या ठिकाणी मात्र या धावा येतील 23 या आकड्यावरती. 23 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या. राईट राऊंड ओव्हर द विकेट. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. परतावं लागेल याही बॅटरला. वन मोर विकेट डाऊन. आक्रमकता होती सक्षमच्या गोलंदाजीवरती. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि मधली यष्टी उडवली आहे ती मात्र या फलंदाजाची.
चांगला बॉल, सक्षम, वाईडचा इशारा. अंपायर डिसिजन इथं वाईड येत आहे. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आहे. असो, कारण आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि गरज असेल 22ची. म्हणजे इथे पहा मोठमोठे फटके त्यातून नंतर सक्षमला करावे लागतील. चुका होतील की नाही हा प्रश्न आहे. तर साईगावचा प्रवास, सक्षमची चुकी झाली आहे परंतु ती चुकी इतकी मोठी नाहीये सध्या मी म्हणेल. वाईडचा इशारा आलाय. 1 मोर बोनस. चला जरा प्लीज घाई करा, कारण आणखी काही बॉल शिल्लक आहेत. मॅच संपुष्टात येण्यासाठी थोडं मोठं दडपण असेल साईगाव टीम वरती. फटका उचलण्याचा प्रयत्न, इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. या मॅच मध्ये अगदी लामस टीमने टॉस गमावला, तदनंतर मात्र एक चांगली दर्जेदार बॅटिंग आली पहिल्या ओव्हरमध्ये आणि तदनंतर मात्र साईगाव टीम थोडा बॅकफूट वरती जाऊन पोहोचला आणि त्या चुका मात्र आज मैदानात झाल्यात. आणि आता या सामन्याला संपूर्णपणे ओपन केले, जो क्लोज होता शेवटच्या बॉलने, आणि इथे मॅच जिंकली ती लामस टीमने. आपलं हार्दिक अभिनंदन. तर साईगाव टीम आपलं गोडगड कौतुक या स्पर्धेदरम्यान आपण सहभाग नोंदवलाय आणि तदनंतर मॅच आपल्या भेटीला जरूर येते. मला तू किती आवडते हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे की मी तुझ्या जातीचा. येस, सोनटक्के टीम आणि गोकुलनगर चावे टीम, चला प्लीज आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची आणि जाऊया. आता मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मान्यवरांना इन्व्हाइट करूया. आदरणीय नितेशदा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. सो प्लीज डोंट वेस्ट टाइम. विनंती असेल. सोनटक्के टीम आणि गोकुलनगर चावे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. आणि नितेशदा पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट ज्याने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेक्निकल बॅटिंग साकारत 21 धावा साकारल्या आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना 2 विकेट आपल्या नावावरती करूल्या, तो सक्षम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला सक्षम या आपण. चला चावे टीम आणि सोनटक्के टीम, चला बॅटर पाठवा मैदानात. खेळाडू कक्ष साईगाव टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. साईगाव टीम, चला सक्षम या आपण. मी विनंती करेल मान्यवरांना की सक्षमला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. मॅच चालू होईल. बॅटर प्लीज चला मैदानात रवाना व्हायचंय. डोंट वेस्ट टाइम. वारंवार ही सूचना करावी लागते. मान्यवरांना विनंती करेल सक्षम थोडं थांबायचंय आपण. मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. सक्षम वय वर्ष काय? 16. अगदी किती वर्ष झाली क्रिकेट खेळताय? 2-3 वर्ष चालू आहे. येस. आणि तदनंतर एक प्रश्न जरूर